सर्वांचं मनापासून स्वागत आहे। निवडणूक झाल्यानंतर च्या कालावधीमध्ये आपली बऱ्याच दिवसापासून भेट नव्हती। आज योगायोगाने एक विषय समोर आला, त्या निमित्तानं आपण सर्वांना निमंत्रित केलं होतं। आपण सर्वजणाला आम्ही आपले आभारी आहोत। सध्या जो सर्वच माध्यमातून जो विषय गाजतो आहे, नवीन जे शासनाने योजना जाहीर केलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तर त्या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये जिल्ह्याभरामध्ये जे एक संभ्रमाचं वातावरण आहे आणि काही मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही 15 तारखेलाच बंद होणार आहे, बाकीच्यांना मिळणारच नाही, असे काही लोकांनी परिपूर्ण माहिती न घेता काही अफवा पसरवल्यामुळं महिला भगिनींची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सेतू केंद्रावर झालेली आहे आणि त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत। नाराजी पण पब्लिकमधून येत आहे। त्या अनुषंगानं आणि काही काल सभागृहामध्ये चर्चा होऊन काही शासन निर्णयामध्ये पण काही बदल करण्यात आलेला आहे। तर त्या अनुषंगानं आपल्या माध्यमातून माहिती समस्त जिल्ह्यातील आपल्या माता भगिनीपर्यंत पोहोचवावी आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना जो एक मानसिक त्रास या माध्यमातून होतो आहे ते थांबवावा आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाभरामध्ये करावी आणि एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतो आहोत। तर यामध्ये 2-3 मुद्दे फक्त अधोरेखित करायचे आहेत। एक तरी पहिला जो विषय होता की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 15 तारखेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असा विषय होता पहिल्या ह्याच्यामध्ये आणि त्यामुळं बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला की त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत की काय। पण आपल्या माध्यमातून सर्वांना मला हे माहिती द्यायची आहे की आता ही जी मुदत आहे ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे आणि याच्यामध्ये पहिला टप्पा असा शब्द वापरला होता, म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा अर्ज स्वीकारले जाणारच होते, परंतु काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आणि लोकांनी खूप गर्दी अर्जासाठी केलेली आहे। पण आता जे आहे त्याच्यामध्ये ती मुदत आपली आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे, त्यामुळं कुठेही घाई गर्दी करण्याची गरज नाही आहे। त्यानंतर दुसरा असा अर्थ काही जण घेऊ शकतील किंवा 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे म्हणजे आपल्याला 2 महिने उशीर होईल, 2 महिन्याचा लाभ जाईल, परंतु 31 ऑगस्टपर्यंत जरी अर्ज स्वीकृत केला तरी 1 जुलैपासूनच त्याचा लाभ दिला जाणार आहे, बरोबर आहे। त्यामुळं अर्ज जरी उशिरा स्वीकारला तरी त्याच्यामध्ये लाभ मिळायला काही अडचण येणार नाही आहे। सर्वच माध्यमातून जाणं गरजेचं आहे जेणेकरून या माता भगिनीचा त्रास कमी झाला पाहिजे। त्यानंतर मुख्य उद्देश या अर्ज भरताना जे 2 कागदपत्र महत्त्वाचे आहेत, एक रहिवासी दाखला आणि दुसरा उत्पन्नाचा दाखला, आणि यामुळं खरी सेतू केंद्रावर तहसील ऑफिसमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आणि त्याच्यातून काही ठिकाणी लुटीचे प्रकार झाल्याच्या बातम्या, काही लोकांचे फोन हे सुरू झाले। आता त्यामध्ये पण काल शासनाने सुधारित निर्णय घेतलेला आहे आणि रहिवासी दाखला जे बंधनकारक होता ते रहिवासी दाखल्याच्या ऐवजी इतर जे पुरावे आहेत त्यामध्ये 15 वर्षापूर्वी पासून महाराष्ट्रात राहत असल्या संदर्भामध्ये 2-3 कागदपत्राच्या आधारे जे सिद्ध होते त्याच्यामध्ये त्यांनी 4 कागदपत्र दिलेले आहेत। एक रेशन कार्ड, दुसरं आपलं इलेक्शन कार्ड जे आता मॅक्झिमम लोकांकडे आहे, त्याच्यामुळं मला वाटत नाही आता सेतूमध्ये कोणी येईल म्हणून। रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, त्याच्यानंतर TC, काही ना काहीतरी शिक्षण झालेलं असतं आणि कुठं ना कुठं तरी कामानिमित्त शाळा सोडल्याचा दाखला त्यांच्याकडे, महिलांकडे असतो, तो दाखला म्हणजे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणि ग्रामपंचायतकडून किंवा नगर परिषदकडून बर्थ सर्टिफिकेट घेतलं जातं मॅक्झिमम लोकांकडून, तर ते जन्माचा दाखला, म्हणजे हे 4 पैकी कुठलाही कागद त्यांच्याकडे असेल तर त्यांना मुद्दाम होऊन रहिवासी दाखला काढण्याची गरज नाही आणि त्या रहिवासी दाखल्याची या अर्जासोबत जोडण्याची काही आवश्यकता नाही। ह्या 4 पैकी निश्चितपणे घरी एखादा एक कागद त्यांना सापडणार आहे। तर हा एक
मेजर इश्यू आहे तो त्यांच्यापर्यंत गेला पाहिजेत की रहिवासी दाखल्यासाठी सेतू केंद्रावर गर्दी करायचं नाही. दुसरा विषय होता उत्पन्नाच्या दाखल्याचा. उत्पन्नाचा दाखला हा महत्त्वाचा कागद त्याच्यासाठी लागणार आहे, परंतु त्याच्यामध्ये पण आता जे जुने आपले रेशन कार्ड आहेत, केशरी आणि पिवळे रेशन कार्ड, ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड आहे, त्यांनी ते कार्ड जरी दिलं तरी त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असणार नाही. त्यामुळे ती पण आता अट काढल्यामुळे त्याच्यातही आणखी 75-80% महिला याच्यातून सूट मिळतील. आणि मग ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड नाही आहे अशांसाठीच फक्त उत्पन्नाच्या दाखल्यांची गरज असणार आहे. आणि आम्ही कालच तहसीलदार BDOची जॉईंट मीटिंग घेतलेली आहे. आज आम्ही सेतूचे जे जिल्हा प्रमुख आहेत आणि तालुक्यात कोऑर्डिनेटिंग करणारे तहसीलदार आहेत यांची पण बैठक घेतली. आणि आता ग्रामसेवकांची VC म्हणजे आपल्या 5-10 मिनिटाच्या बैठकीनंतर आपण VC ठेवलेली आहे. आपण संपूर्ण ग्रामस्तरावरचं हे अर्जासंदर्भातलं नियोजन केलेलं आहे. ते नियोजन आपल्याला CO साहेब सांगतीलच. इथं दोन्ही महिला बाल कल्याणचे अधिकारी आहेत, जिल्हा परिषदचे आणि स्टेटचे. तर ह्याच्यामध्ये काल जे दुरुस्ती झाल्या त्याच्यामध्ये ह्या दाखल्या संदर्भातला आहे. पुन्हा शेतीची अट वगळली तो पण एक विषय आहे. पुन्हा वयाची जी मर्यादा होती, पहिलं 21 ते 60 होती, ते आता 21 ते 65 केलेली आहे. तर ह्या 2-3 गोष्टी परत अधोरेखित करत असताना जिल्ह्यातल्या आपल्या तमाम महिलांना हे आश्वस्त केलं पाहिजे की तुम्हाला कुठल्याही प्रमाणपत्रासाठी कुठल्याही ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल, म्हणजे आता मुळातच त्यांना शेतूवर याची गरज नाही, 5-10% लोकांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी यावं लागेल. तर त्यासाठी सुद्धा आम्ही शेतूधारकांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. आणि आमचे जे ग्रामस्तरावरचे तालुका स्तरावरचे अधिकारी कर्मचारी आहेत यांना सुद्धा रँडमली सेतू केंद्राला व्हिजिट देऊन त्या ठिकाणी कुठल्या महिलांकडून आर्थिक लुबाडणूक किंवा आर्थिक पिळवणूक काय होत आहे का कसं याच्या तपासण्या करायला सुद्धा सांगितलेलं आहे. जिल्हा प्रशासनाने असं ठरवलं की कुठल्याही महिलांना हे अर्ज भरण्यासाठी त्याच्यानंतर अर्जाचा लाभ मिळण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आम्ही स्वतःहून आपल्या जिल्ह्यामध्ये एक नियोजन केलेलं आहे. त्या नियोजनाची माहिती आपल्याला CO साहेब देतील. नमस्कार. आता जसा माननीय कलेक्टर साहेबांना सगळ्यांना डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की थोडक्यात बदल या योजनांच्या लाभार्थी संदर्भात करण्यात आलेले आहे. आणि जसंच बदलाव करण्यात आले त्याचप्रमाणे आपले जिल्हा स्तराची जितकी यंत्रणा आहे त्यांना पण तसा रीतीने कम्युनिकेशन झालेलं आहे. की म्हणजे असं नाही की आपल्याकडून वरून जर गाईडलाईनमध्ये काही चेंज होत असेल तो ते खालच्या पातळीवर पोहोचण्यामध्ये वेळ लागत असेल या त्या कारणामुळे कोणतीही महिला लाभार्थीला लाभ भेटणार नाही या त्यांची अर्ज रिजेक्ट होणार आहे असा कोणताही विषय आपल्या समोर येणार नाही या संदर्भात जिल्हा प्रशासनाने ऑलरेडी दक्षता घेतलेली आहे. बऱ्यापैकी परवा आपले जिल्हा स्तरावरची एक मीटिंग झाली होती त्यामध्ये जिल्हा स्तरावर जितके बी या योजना संदर्भात जितके अधिकारी होते सगळ्यांना स्वतःचे जे टास्क आहे ते असाइन करण्यात आले होते. आणि त्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण कमिटीमध्ये जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आहे त्यांचा रोल खूप मोठा आहे. त्यांना या संदर्भात आपल्याकडे किती डेटा एंट्री ऑपरेटर आहे, आपल्याकडे अंगणवाडींच्या प्रशिक्षण संदर्भात विषय आहे, त्याच्यानंतर इतर आपल्याकडे ग्रामपंचायतच्या कशा रीतीने आपल्याला मदत घेता येणार आहे, तलाठी आहे त्यांची मदत कशा रीतीने घेता येणार आहे, सगळ्यांचा परवाच्या दिवशी आपण नियोजन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपले प्रत्येक खालचे पातळीपर्यंत मेसेज गेला पाहिजे या संदर्भात आज रोजी ग्रामसेवकांची VC मार्फत माननीय कलेक्टर साहेब आणि माझ्या स्तरावर त्यांना संदेश देता येणार आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण आपल्याकडे ह्या योजनाची प्रसिद्धीचा विषय आहे की प्रत्येक गावामध्ये या संदर्भात दवंडी दिली गेली पाहिजे. कोणताही महिला लाभार्थी यामध्ये राहायला नको या संदर्भात प्रत्येकापर्यंत हे मेसेज गेला पाहिजे की अशी योजना आहे त्याचा निकाल ABCD असा प्रमाणे आहे त्यामध्ये काही फेरबदल झालेला आहे ते पण त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्या संदर्भात आपल्या स्तरावर नियोजन करण्यात आलेलं आहे. दुसरा विषय काल आपल्याकडे सेतू केंद्रावर गर्दी खूप दिसून आली त्या संदर्भात आपले सेतू केंद्र आहे त्यांना पण तहसीलदारांमार्फत ऑलरेडी मेसेज देण्यात आलेला आहे की सेतू केंद्रावर कशा रीतीने गर्दी होऊ नये, अर्ज स्वीकारताना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि ते कशा रीतीने फास्ट ट्रॅकने आपण त्यांचे दाखले संदर्भात कारवाई आहे ते लवकर करू शकतो. तो एक मोठा विषय त्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे.
थर्ड विषय आहे बँकिंग ऑफिशियलला आपण ऑलरेडी जे महिलांच्या काही महिला असं पण असेल ज्यांचं बँकिंग अकाउंट उघडलेलं नसेल, तर त्यांचं झिरो बॅलन्स अकाउंट उघडण्यासंदर्भात माननीय कलेक्टर साहेब आणि माझ्या स्तरावर ते निर्देश देण्यात आलेले आहे आणि ते पण काम आपल्याकडे पॅरलली चालू आहे. याच्यानंतर आपल्याकडे प्रत्येक मूळ योजनाचे किती लाभार्थी आले, त्यापैकी किती पात्र झाले, त्याचा आपला डेली मॉनिटरिंगचा एक सेटअप जिल्हा स्तरावर करण्यात आलेला आहे. आणि मोस्टली आमचं नियोजन असं आहे की जितके भी लाभार्थी राहणार आहे ते ग्राम स्तरावर जर त्यांचा काही विषय आला तो जवळपास मंडल अधिकारीच्या स्तरावर रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. मोस्ट ते तालुका स्तरावर रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. जिल्हा स्तरावर कोणताही विषय रेज होण्याची घेण्यात आलेली आहे. यानंतर ऑलरेडी सगळे लोक जसा नारी शक्ती आपल्याकडे जसं आला त्याच्यानंतर आपण त्याच्या प्रशिक्षणचा सेशन घेणार आहे आणि त्यासोबत महिला स्वतः त्या ॲपमध्ये अर्ज करू शकतात आणि त्यांचा लाभ घेऊ शकतात. आणि सेम वे आपल्याकडे 4 प्लॅटफॉर्म आहेत त्या संदर्भात. अंगणवाडी सेविका त्यामध्ये करू शकतात, ग्रामसेवकच्या स्तरावर आपण ठेवलेला आहे, अंगणवाडी सुपरवायझरच्या स्तरावर ठेवलेला आहे आणि लास्ट आहे CDPOच्या कार्यालयामध्ये ते ठेवलेलं आहे. अशा रीतीने 14 ठिकाणी ते अर्ज करू शकतात आणि योजनांचा लाभ घेऊ शकतात. या संदर्भात नियोजन आपल्या जिल्हा स्तरावर करण्यात आलेलं आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे आणि मी सगळ्यांना असा विश्वास देतो की आपल्याकडे सुनियोजित रीतीने ह्या योजनाची अंमलबजावणी होणार आहे. जे लोक आपल्याकडे अर्ज करणार आहेत त्यांना सगळी सोयी सुविधा भेटणार आहे. आणि मी सगळ्यांना परत रिक्वेस्ट करतो की मधल्या काळामध्ये काही इतर जिल्ह्यांमध्ये असा माहिती आली की दलाल मार्फत ते अर्ज येणं सुरू झालेलं आहे. तर त्यामध्ये मी आवाहन करतो की आपला ॲप त्यासाठी म्हणजे तुम्हाला अर्ज करायचा तो लगेच तुम्ही त्या ॲप मार्फत अर्ज करू शकतात आणि जे प्राधिकृत अधिकारी आहेत त्याच्याकडे जावा. जर काही कंप्लेंट असेल तो तालुका स्तरावर आपली टीम आहे ते त्यांना ॲड्रेस करणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या योजनांचा लाभ सगळ्यांना घ्यावा असे मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती पण करतो. धन्यवाद. नाही, ज्या बँकेला आधार लिंक ऑनलाईन ज्या बँकिंगचा आहे, कारण हा जो लाभ आहे तो ऑनलाईन दिला जाणार आहे. त्याच्यामुळं बँकेच्या संदर्भामध्ये कुठली अट याच्यामध्ये टाकलेली नाहीये. आधार असल्यामुळे आधार लिंक असलं पाहिजे. आता याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आम्ही कालपासून त्या बैठका घेतोय. त्याच्यामध्ये आता हे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्याचं अकाउंट काढणे आणि त्याचं आधार लिंकिंग करणं, KYC करणे हा मोठा विषय आहे. काय झालं गोंधळ याच्यामध्ये झाला होता आणि त्याचा खरंच लोकांना त्रास पण झाला. तर तो आता होऊ नये किमान आणि यांचं डायव्हर्शन या विषयाकडे व्हावं. हे जे लाभार्थ्यांचे अर्ज आल्यानंतर याची अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीलाच आहेत. त्याच्यामुळं शासन स्तरापर्यंतचा हा काही विषय नाही, अधिकार पूर्ण दिलेले आहेत. पण आता ते मंजूर त्यांचे अर्ज झाल्यानंतर समितीने मंजूर केल्यानंतर त्यांना जो लाभ द्यायचा आहे तो ऑनलाईन दिला जाणार आहे. त्याच्यामुळं त्यांचं अकाउंट काढणं, KYC करणं आणि रेडी ठेवणं हा एक सायमल्टेनियसली विषय आहे. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही बँकरसोबत मीटिंग घेतोय आणि ज्या लाभार्थ्यांच्या गावामध्ये किंवा जवळ ज्या बँका आहेत म्हणजे आम्ही कुठल्या ह्याच बँकेत काढा किंवा त्याच बँकेत पाहिजेत असं आग्रह न करता ज्या बँकेला KYC आणि ऑनलाईन आहे त्या बँकेशी आम्ही टायअप करून लाभार्थ्यांना ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आणि अंगणवाडी ताई, अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सुपरवायझर यांच्या मदतीनं मदत करणं आणि त्यांचे अकाउंट ओपन करण्याचा सायमल्टेनियसली कार्यक्रम पण आम्ही हाती घेतोय. नाही, काय आहे याच्यामध्ये नारी शक्ती दूत नावाचं ॲप आहे. नारी शक्ती दूत प्ले स्टोअरवर हे ॲप दिलेलं आहे. आणखी ती पूर्णपणे ॲक्टिवेट झालं नाही. काल रात्री देणार होते पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला. आज आता त्यांनी टाकलाय परंतु आणखी तो पूर्ण इफेक्टिव्हली काम झालं नाही. त्याच्यावर काम चालू आहे म्हणून सांगण्यात आलं. संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तो फुल्ली ॲक्टिवेट होऊन जाईल. तर या ॲपवर जे आमचे कर्मचारी आहेत, आमचं तर नियोजन असं झालंय की जे गावातले लाभार्थी त्यांना बोलून घ्यायचं, आपल्या कर्मचाऱ्याच्या मदतीनंच ते फॉर्म भरायचं. पण एखादी लाभार्थी एज्युकेटेड आहे, मोबाईल हँड करू शकतात, तर ती घरी बसून सुद्धा मोबाईलवर ॲप डाउनलोड करून ते फॉर्म भरू शकतात. विषय असा आहे की फॉर्म फार सोपा आहे. मिनिमम जे माहिती लागणार आहे तेवढीच आहे, परंतु त्याच्यासोबत जे डॉक्युमेंट द्यायचे 3-4 ते स्कॅन करून अटॅच करणं हे सगळ्याला जमणार नाही.
त्याच्यामुळं आम्ही आमच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून त्यांना मदत करणार आहे. लाभार्थी सुद्धा घरी बसल्यावर त्यांच्याकडे सगळी जी सुविधा असेल त्यांच्या मोबाईलवर, तर ते त्यांच्याकडचे डॉक्युमेंट मोबाईलवर ऑटोमॅटिक स्कॅन होतात, अटॅच पण करता येतो. तर त्या पद्धतीनं जर केलं तर ते सर्व्हरला डाऊन होतात, म्हणजे कुठं नेऊन द्यायची गरज नाही आहे, कुठं रांगेत थांबण्याची गरज नाही आहे. सगळे फॉर्म ऑनलाईन घ्यायचे. आम्ही काही गावामध्ये रेंज नसणार आहे, मोबाईल काही लोकांकडे नसणार आहेत, तर अशा ठिकाणी आम्ही मॅन्युअल फॉर्म भरून घेणार आहोत आणि आमच्या लोकांकडून ते फॉर्म अपलोड करणार आहोत. तर आता प्रॅक्टिकली अडचण अशी आहे, आता सेतू सुविधा केंद्रामध्ये अनेक महिला अर्ज घेऊन थांबलेल्या आहेत. तर ते अर्ज नेमकी द्यायची कोणाकडे? सेतू सुविधा केंद्रात आता मी जाऊन आलोय, ते अर्ज नाही ना, काय विषय घेत नाही कोणी, आणि नाही, नाही. महिला इकडे तिकडे चक्रा मारताय. सांगतो त्याचा विषय काय झालाय. कुठेही शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने किंवा शासनाने कुठेही असं आवाहन केलेलं नव्हतं की अर्ज तुम्ही द्या. फक्त योजना जाहीर केलेली आहे आणि योजनेचे काय लाभ आहेत हे बजेटमध्ये जाहीर झालं. त्याचं ॲप ऑनगोईंग होतं, म्हणजे बजेटमध्ये डिक्लेअर केल्यानंतर ॲप त्या अंतिम टप्प्यात होतं. त्याच दिवशी शासन निर्णय निघाला आणि त्याच दिवशी आम्ही रात्री बैठक घेतली, जिल्हास्तरीय समितीची बैठक आम्ही त्याच दिवशी रात्री घेऊन याचं पहिलं प्लॅनिंग आम्ही केलं होतं. परंतु जशा बातम्या आल्या सगळ्या माध्यमातून, तसे हे जे पात्र लाभार्थी आहेत यांना असं वाटलं की आता हे लवकरात लवकर ही स्कीम बंद होईल किंवा 15 तारीखच आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं रुमर पसरतात इतर वेळेस, तशा रुमर पसरल्या आणि कुणीही आव्हान न करता लोक सगळे सेतूवर आले. आता सेतू केंद्रावर कोण स्वीकारणार आहे ज्याला अधिकारच नाहीत? तर आताही तिथे उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी अद्याप गर्दी आहे. तिथे त्या महिलांना म्हणजे माहितीच नाही की ते बंद झालेलं किंवा ते आता आज त्यासाठी तुम्हाला बोलवलंय सगळं, माहिती करून द्यावी लोकांना. तिथे लावायला तरी पाहिजे ना. ते सेतू सुविधा केंद्राच्या बाहेर कुठं लावलेलं सुद्धा नाही की याला अर्ज आता गरज नाही उत्पन्नाचा दाखला. तर त्यांना किती सांगितलं, असं ओरडून सांगितलं तरी ऐकायला तयार नाही. नाही, काय बघा, सेतू केंद्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना ही जी योजना आहे आणि उत्पन्नाचा दाखला काही फक्त ह्याच योजनेसाठी लागतो अशातला नाही. सध्या शाळेचे ॲडमिशन चालू आहेत, खतं बी बियाणासाठी लाभ चालू आहे, अनेक डीबीटीच्या ज्या योजना आहेत त्याला हे सगळे दाखले लागत असतात. आता जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा पण गर्दी झाली. आता ही योजना जाहीर झाल्यावर महिलांची संख्या वाढली, त्याच्यामुळे ह्या योजनेसाठी असा अंदाज आहे. पण सेतू केंद्रवाल्यांना काय करायचे, अर्ज आले त्यांना त्याची फीस मिळणार आहे, त्यांचं काम त्यांनी चालू ठेवले. परंतु आज आम्ही सेतू केंद्राला सगळ्यांना सांगितलंय की इथं त्याची अर्जाची गरज नाही आहे, इथं तुम्ही कुठेही महिलांनी गर्दी करू नये आणि ह्या योजनेसाठी याची आवश्यकता नाही, अर्ज कुठेही स्वीकारले जाणार नाही आहेत. त्याच्यामुळं आज आम्ही डिस्प्ले झालेलं नाही तिथे. सेतू सुविधा केंद्राच्या बाहेर नाही, कुठेच नाही. ते अजूनही लाईनीमध्येच आहेत. आता तिथे तशीच लाईन आहे कालच्या सारखी. नाही, आणखी गेलीच नाही, त्यांच्यापर्यंत बातमी गेलीच नाही. सकाळी 8 वाजेपासून लावल्यात ना. आता कदाचित उद्या तुमच्या बातम्या गेल्यानंतर बंद होईल. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलापर्यंत, प्रत्येक महिलापर्यंत पोहोचणं हे इतकं फास्ट आम्ही आता, त्याच्यामुळे आम्ही ग्रामसेवक सगळे आता ऑनलाईन बसलेत. आम्ही सगळ्या ग्रामसेवकांना आज रात्री गावात दौंड्या देणे, गावात असलेल्या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत हा मेसेज पोहोचण्याचं काम आम्ही आज करतोय. कदाचित उद्या चित्र बदलेल. अर्ज स्वीकारण्यासाठी काय यंत्रणा राहील? कुठे राहील यंत्रणा? अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, मॅन्युअली ऑनलाईन सगळं आहे. आता जे निरक्षर महिला आहेत ना, आता तेच फिरत होत्या, भरायचे तरी कुठे, अर्ज द्यायचे तरी कुठे? तेच तर सांगितलं ना मी, तेच सांगितलं की ग्रामीण भागामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि अंगणवाडी ताई मॅन्युअली फॉर्म भरून घेणार आहेत आणि अपलोड करणार आहेत. तिथं त्यांना बघायची गरज नाही. आणि ज्यांनी समजा प्रिंट काढली बी असेल कोणी, तर कुठं नेऊन द्यायची सुविधा याच्यामध्ये कुठेही नाही आहे, कारण सगळं काम हे ऑनलाईन आहे. आणि शहरामध्ये महापालिकेचे अधिकारी आलेले आहेत, त्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे की ज्या भागामध्ये ह्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्या भागामध्ये तुम्ही कॅम्प लावा. तिथं तुमचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचं फॉर्म भरून घेणे, त्यांच्याकडून आधी कागदपत्र घेणे आणि अपलोड करणे, याला वेळ लागणार आहे. आणि असं नाही आहे की आता प्रिंट काढले, फॉर्म भरला आणि मग तहसीलमध्ये नेऊन द्यायचा आहे, मंडळाधिकाऱ्याकडे नेऊन द्यायचा आहे.
आता याच्यामध्ये काही अडचणी अशी येण्याची शक्यता आहे की ती पात्र आहे का अपात्र आहे, कारण बऱ्याच अटी आहेत. त्याच्यामुळे आता सीओ साहेबांचं सांगितलं की आम्ही त्याच लेवलवर डिसिजन घेण्याची सुद्धा आम्ही अथॉरिटी तयार केलेली आहे, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदारपर्यंत, की एखादा पात्र अपात्राचा वाद झाला तर त्यांनी कलेक्टर ऑफिसला यावं, सीओ साहेबाकडे यावं, इथं यावं, ही त्यांची धावपळ होऊ नये म्हणून आम्ही ती सुद्धा सुविधा ग्रामस्तरावरच केलेली आहे. काही महिला शासकीय योजनेचे पहिले मध्ये समाविष्ट होणार आहे. नाही, ज्यांना ऑलरेडी लाभ या कुठल्या ना कुठल्या योजनेमध्ये मिळतो, 1500 पेक्षा जास्त रुपयाचा लाभ जर कुठली महिला दुसऱ्या योजनेमध्ये घेत असेल तर ती इकडे अपात्र आहे. दिव्यांगांना अपंगासाठी काय त्यांचं काय नाही, सगळे पात्र आहेत. सेतू सुविधा केंद्रावर चिंतन गर्दी आहे. मध्ये अशी लुबाडणी चालू आहे आणि आता आमच्या कुठल्या अधिकाऱ्याने जर रेड हँड पकडलं तर त्या सेतूचं लायसन्स त्याच दिवशी मी रद्द करणार. मी आता एक्सपोर्टला होतो, मला एक दलालांनी धमकी दिली, त्याला शूट केलं. तिथं कमीत कमी 100 महिला होत्या, त्यांची फसवणूक झाली. ते करून 2-2 हजार रुपये दलालांनी घेतलेले आहे. त्यांनी आमच्याकडे वाईट पण दिले महिलांना. अशा दलालांवर कारवाई होत नाही, त्यामुळे ते तुम्ही द्या ना, ते तुम्ही बाईट द्या, तुम्ही ते रेकॉर्ड केलेलं आम्ही त्याच्यावर लगेच FIR दाखल करतो.